हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. भावपूर्ण काव्य गायनाचे कार्यक्रम करत असताना या महाराष्ट्रात भावगीत हा गायन प्रकार रुजवणारे बहरवणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार आणि गायक श्री गजानन वाटवे. आजच्या भावगीत गायनाचा हा मान उत्तमोत्तम कविता निवडून त्या स्वरबद्ध करणं आणि त्यातील गर्भित भाव आपल्या भिजलेल्या स्वरातून सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवणं या वाटवेंच्या मनोमय छंदामुळे उत्कृष्ट कविता घरोघरी पोचल्या आणि त्यांचे स्वर रसिकांच्या मनात रेंगाळत राहिले. पण आजचे भावगीत सम्राट गजानन वाटवे आपल्या उमेदवारीच्या काळात खरोखरीच त्यासाठी प्रयत्नशील होते का? प्रकाश झोतात येण्यापूर्वी संगीताच्या ध्यासापायी किती आणि कसे कष्ट सोसले त्यांनी? 1932 साली गाणं शिकण्याच्या उद्देशानं मी बेळगावहून पुण्याला घरच्या लोकांच्या संमतीशिवाय वडिलांच्या खिशातून 10 रुपये चोरून असा पुण्याला आलो. वडिलांच्या इच्छेविरुद्ध हे असा करता की गाण्यामध्ये आपला मुलगा गेला किंवा नाटकामध्ये शिरला की तो मुलगा बिघडला असंच त्यावेळच्या पालकांची समजूत होती. तो काहीतरी व्यसनामध्ये अडकेल, कुठं बायकांच्या नादी लागेल, अशा कल्पनेनं आपल्या मुलांनी या कलांच्यामध्ये शिरू नये असं त्यावेळच्या पालकांना वाटत असेल. तसंच माझ्या आईवडिलांची समजूत होती. आमचं घराणं हे मूळ वैदिक घराणं म्हणजे भटाचं घराणं. पटवर्धन संस्थानिक जेवढे होते त्या सगळ्या पटवर्धन संस्थानिकांचे वाटवे हे उपाध्ये, म्हणजे त्यांच्या घरची लग्न म्हणजे त्यांच्या घरची धार्मिक कार्य वगैरे हे सगळे आमचे पूर्वज करत असत. त्याच व्यवसायामध्ये मी शिरावं अशी वडिलांची इच्छा होती. म्हणजे मी भटजी व्हावं आणि सगळे ते पूजा अर्चा वगैरे त्यांच्याकडच्या सांभाळाव्या असं वडिलांच्या मनामध्ये होतं. त्यात उत्पन्न चांगलं असे, कारण 2-4 पटवर्धनांची घराणी म्हटलं की निदान वर्षाकाठी 5-5, 6-6 हजार तरी प्रत्येक घराकडून यायचे. ते मी का करत नव्हतो तर मला ते लाजिरवाणं वाटायचं. मला ती जी भटजीगिरी होती ही लाचारीची वाटायची. त्यांच्यासमोर सारखं यजमान म्हणून हात जोडून उभं राहायचं, त्यांच्याशी बोलताना सरकार बिरकार वगैरे असं त्यांना म्हणून बोलायचं, हे माझ्या मनात बसत नव्हतं, माझ्या स्वभावाला ते पटत नव्हतं. मग आता इलाज काय? जर का मी घरातून पळालो नसतो तर मला त्यात कंपल्सरी जावं लागलं असतं. तेव्हा घरातून पळणं हाच एक उपाय होता. त्याप्रमाणे मी पळून इथे आलो गाणं शिकण्याच्या उद्देशानं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना पुण्यामध्ये विनायक बुवा पटवर्धनांनी त्याच वर्षी केली होती. ते मी वर्तमानपत्रात वाचलं आणि इथे आलो. कोणाची ओळख नाही, पुण्यामध्ये कोणी माहिती नाही. स्टेशनवर उतरलो आणि स्टेशनवरनं चालत 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 असा लक्ष्मी रोडला येऊन पोचलो. लक्ष्मी रोडला त्यावेळेला एका चौकामध्ये असं गणपतीचं देऊळ होतं. इकडनं जायला वाट, इकडनं जायला वाट आणि मध्ये गणपतीचं देऊळ होतं. त्या देवळाच्या पायरीवर येऊन मी बसलो. खूप स्वस्ताईचा काळ होता. 3 पैशाला हा एवढा मोठा पाव मिळायचा. तो पाव
टोमॅटो एक दोन पैशाचे, असं सगळं मिळून ते खाल्लं आणि आडवा पडलो त्या पायरीवर देवळाच्या. त्या देवळाच्या पायरीवर आडवा पडल्यानंतर जी झोप लागली ती पहाटेपर्यंत मला जागच नाही आली. संध्याकाळी 8-9ला असा येऊन पोचलेला आणि पहाटेच्या सुमाराला माझ्या पाठीवरून एक हात फिरत होता. काय रे बाळ, कोणाचा तू, इथं कसा आलास, इथं का झोपलायस तू, तुझं कोणी नाही का इथं वगैरे, अशी मायेनं चौकशी करत होते एक म्हातारे गृहस्थ. पहिल्यापासून खरं बोलायचं हे माझ्या मनात बिंबलेलं. मी उठून बसलो आणि त्यांना सगळं सांगितलं की मी घरातनं पळून आलो आहे, मला गाणं शिकायची इच्छा आहे, माझे वडील मला गाणं शिकू देत नाहीत, म्हणून मी पळून इथं आलो आहे, मला कुठंतरी गाणं शिकायची व्यवस्था होते का पाहायचं आहे. कुणाचा मुलगा तू, तर म्हणले गजानन वाटवे, म्हणजे अण्णा वाटव्यांचा मुलगा, असं मी त्यांना सांगितलं. तर म्हटलं अरे अण्णा वाटवे म्हणजे माझ्या क्लासमध्ये होते, म्हणजे माझे ते स्नेही आहेत तुझे वडील हे, तेव्हा तू असं कर की आता तू आमच्या घरी चल राहायला. म्हणून ते मला आपल्या घरी घेऊन गेले आणि आपल्या घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या त्या 7-8 दिवस मुलामध्ये मी एक 10वा मुलगा असं त्या घरामध्ये होतो. या सगळ्या परिस्थितीतून आपण आता गाणं शिकायचं म्हणून मी विनायक बाबा पटवर्धनांच्याकडे गेलो आणि विनायक बाबा पटवर्धनांनी मला विचारलं की तू थोडंसं गाऊन दाखवतोस का. तेव्हा म्हटलं दाखवतो, काय हरकत नाही. आणि मी त्यांना एक गाणं म्हणून दाखवलं. ते असं होतं, रूप जगाचे पाहुनी साधे, रूप जगाचे पाहुनी साधे, मोहुनी फसशील वेड्या वेड्या, मोहुनी फसशील वेड्या. वरुणी जलते दिसते नितळे, वरुणी जलते दिसते नितळे, पंकजाल तळी परित्याच्या, मोहुनी फसशील वेड्या वेड्या, मोहुनी फसशील वेड्या, मोहुनी फसशील वेड्या. असं गाणं मी त्यांना म्हणून दाखवल्यानंतर त्यांना ते गाणं आवडलं. एक मूळ कविता खूप आवडली त्यांना आणि ते म्हटले की कुणाची रे कविता सांगतोस का मला. तर म्हटलं असं असे नारायण सोनी नावाचे ग्रस्त आहेत, त्यांची ही कविता आहे आणि ती कविता मी तुम्हाला आत्ता म्हणून दाखवली. म्हणजे मी तुला गाणं शिकवतो परंतु तुझी राहण्याची व्यवस्था मी नाही काही करू शकणार. याचं कारण मी ही या संस्थेचा एक अधिकारी आहे, माझ्यावर काही ट्रस्टी आहेत, तेव्हा ती सगळी बंधनं माझ्यावर असल्यामुळं तुझी राहण्याची जबाबदारी मी घेऊ शकणार नाही. तुला फुकट गाणं शिकवतो, तू ये इथे असं. आणि माझी मुख्य अडचण तीच होती की मला राहायला जागा नव्हती, माझा निर्वाह मी कशावर करायचा हे ठरलेलं नव्हतं. तेव्हा ते सरळ मला असं म्हणलं की बघ बुवा तुला जर का जमत असेल तर ये. तिथून मी बाहेर पडलो आणि मला एक बेळगावचेच गृहस्थ भेटले, तेच ते नारायण सोनी भेटले मला. ते मला म्हणले की मी तुझी व्यवस्था करतो चल. आणि मी गोपाल गायन समाजामध्ये गेलो त्यांच्याबरोबर आणि मग गोपाल गायन समाजामध्ये माझी गाणं शिकण्याची राहण्याची सारी व्यवस्था झाली. तो संबंध गायन समाज झाडून काढायचा, मास्तरांचे कपडे धुवायचे, मास्तरांना आंघोळीचं पाणी बिणी काढून द्यायचं, अशी सारी गुरुची सेवा करत करत मी 4 वर्ष गाणं शिकलो आणि मग तिथून बाहेर पडलो. या 4 वर्षामध्ये मला स्वतःच्या मर्यादा समजल्या होत्या. मी कितपत क्लासिकल गाऊ शकेन याचा अंदाज मला आला होता आणि मला असं वाटलं की ह्याच्यात काही मी जास्त नाव कमावू शकणार नाही. एक खोली घेईन लहानशी, तिथे एक 5-7 विद्यार्थ्यांना शिकवत बसेन, वाटवे संगीत क्लास असा एक क्लास काढेन आणि तिथं माझा गुजारा मी करू शकेन. याच्यापेक्षा जास्ती काही होऊ शकणार नाही. म्हणून मी असं ठरवलं की मला कवितांचा नाद आहे तर आपण याचा उपयोग करावा. म्हणून मी हळूहळू कविता गायनाचे कार्यक्रम सुरू केले. हे कविता गायनाचे कार्यक्रम सुरू केले किंवा कवितांना चाली लावल्या यासुद्धा त्या मास्तरांना चोरून, कारण मास्तरांना लाईट म्युझिक गायला आवडायचं नाही,
त्यांना ते क्लासिकलच शिकलं पाहिजे हा हट्ट असेल. त्या सगळ्यातनं बाहेर पडून मी असा क्रमाक्रमानं असा भावगीत गायक म्हणून लोकांना माहिती झालो. हा भावगीत गायक मी जो झालो हा योगायोगानं झालो असं म्हणायला पाहिजे. मिठागराच्या सत्याग्रहाच्या वेळेला प्रभात फेऱ्या निघायच्या. त्या प्रभात फेऱ्यांच्यामध्ये गाणी सांगण्याकरता काही चांगल्या आवाजाची मुलं त्यावेळेला काँग्रेसचे लोक निवडून आपल्यामध्ये घ्यायचे. ही माझी गाण्याची पहिली सुरुवात. नवहिंद राष्ट्र झेंड्या प्रणामाघेया, नवहिंद राष्ट्र झेंड्या प्रणामाघेया असं एक होतं. या गरिबांनो या झेंडा हाती घ्या, या गरिबांनो या झेंडा हाती घ्या असं एक होतं. अगदी लोकप्रिय गाणं पहिल्यापासून सगळ्यांना माहिती असलेलं. आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, हा हिंद देश माझा अशी गाणी त्या प्रभात फेऱ्यातून म्हणत होतो. यातून कविता गाण्याची आवड अशी निर्माण झाली. त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या कविता गायला मिळायच्या, त्यातून अशी आवड निर्माण झाली. मग भावगीत गायक म्हणून मी आल्यानंतर मी पहिलं गाणं कुठलं गायलो किंवा कुठल्या गाण्याने मला लोकप्रियता मिळाली ते होतं वारा फोफावला. ते तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवतो. वारा फोफावला, वारा फोफावला, दर्या उफाळला, माझं तारू कसं हातारू सजले समिंदरा, वारा फोफावला. या गाण्यानी आणि आणखी याच्याबरोबरचं गाणं, या 2 गाण्यांनी मला खूप प्रसिद्धी मिळाली. अगदी पहिला प्रथम जेव्हा हे वारा फोफावला ग्रामोफोन रेकॉर्ड निघालं तेव्हा ते ग्रामोफोन रेकॉर्ड पुण्याला जी.जे. घैसासांच्या दुकानात विक्रीला यायचं. आणि मी त्यावेळेला एक अशी हाफ पॅन्ट, एक अर्धा शर्ट, वर डोक्यावर गांधी टोपी अशा वेशामध्ये त्या घैसासांच्या दुकानाच्या दाराशी जायचा आणि अगदी दीनवणं विचारायचं, का हो माझं एखादं रेकॉर्ड खपलं का? ते म्हणायचं, अरे पोरगा तू, पोराचं कुठं रेकॉर्ड कधी खपतं? तुला कधी काय नावं बिवं मिळालंय का? तू पोरगी आहेस म्हणून तुझं रेकॉर्ड खपत नाही, तू परत येऊ नको. 1-2 महिने मी सारखा हेलपाटे घालत होतो. ते रेकॉर्ड काही खपत नव्हतं आणि मला असं वाटत होतं की आपल्याला काय आता नाव मिळणार नाही, ही आपली आलेली संधी फुकट जाते आहे आणि लोकप्रियता काय मिळणार नाही. आणि 2-3 महिन्यांनी काय चमत्कार झाला काय कळलं नाही आणि त्या रेकॉर्डला एकदम उठाव मिळाला. तो रेकॉर्डला इतका उठाव मिळाला की त्यावेळच्या सिनेमाच्या रेकॉर्डपेक्षाही ते रेकॉर्ड जास्ती खपलं. त्याच वेळेला आणखी एक किस्सा असा झाला की त्याच्या कपलिंगला मी गलो ठोकळांची कविता घेतली होती. झुंजू मुंजू झालं सुखदेव वर आला, पहाटचं वारं कसं झोमतं या अंगाला. ही कविता आम्ही रेकॉर्डिंग करायला उभे होतो आणि श्यामलाबाई माझगावकर आल्या आणि श्यामलाबाई म्हटले की वाटवाई ही कविता तुम्हाला नाही म्हणता यायची. ही कविता जर का तुम्ही म्हणलात तर याचे राईट्स माझ्याकडे आहेत, मी कायदेशीर तुमच्यावर कारवाई करेन, तेव्हा तुम्ही ही कविता कॅन्सल करा. मी त्यांना म्हटलं की अहो श्यामलाबाई, मी अगदी पहिल्यांदा इथं रेकॉर्डिंगला आलो आहे, माझं पहिलंच रेकॉर्डिंग होतं आहे, तेव्हा याचे कॉपीराईट्स तुम्हीच त्या कवींच्याकडनं मला मिळवून द्या आणि तुम्ही तुमचा हक्क याच्यावरचा सोडा. त्या बाई काही कबूल झाल्या नाहीत आणि मला शेवटी ते ग्रामोफोन रेकॉर्ड 1-2 दिवस लांबणीवर टाकावं लागलं. त्या 2 दिवसामध्ये आमच्या HMV कंपनीमध्ये रुबजी नावाचे एक शेठ होते. अतिशय हिकमती माणूस होता, खूप लोकांमध्ये प्रिय असलेला. तो म्हणलं की वाटवे आपण गाणं बदलायचं नाही, गाणं हेच ठेवायचं. मी म्हटलं अहो कसं, ते राईट्स त्यांच्याकडे, झुंजू मुंजू एवढं ठेवायचं आणि बाकीची सगळी कविता बदलायची म्हणे. आणि तशी कविता आम्ही बाबूराव गोखल्यांच्याकडनं करून घेतली
आणि ती कविता रेकॉर्ड केली. म्हणून दाखवतो थोडी. झुंझुमुंजु झालं चकाकला सौंदर्यान, झुंझुमुंजु झालं चकाकला सौंदर्यान, पगुशात सोन्यावानी हरपतया भान, झुंझुमुंजु झालं. घरच्यात शिव शिव करते पाखर, घरच्यात शिव शिव करते पाखर, गव्हाणी तुळू बोलू करते वाकर, गव्हाणी तुळू बोलू करते वाकर. आळूक पिळूक आता कशाच घराने, आळूक पिळूक आता कशाच घराने. या HMV कंपनीमध्ये येण्याच्या बाबतीत पहिल्यांदा माझी जेव्हा ट्रायल झाली तेव्हा ती जीएन जोशीने घेतली होती. त्याच्यात त्यांनी मला नापास केला होता आणि लीला लिमये नावाच्या गायिकेला पास करून तिचं रेकॉर्डिंग केलं होतं. त्यामुळे मी खट्टू झालो होतो की मला काय HMVमध्ये आपल्याला हे मिळणार नाही असं वाटत होतं. नंतर तिथं दत्ता डावजेकर नोकरीला लागले, हार्मोनियम प्लेयर म्हणून, संगीत दिग्दर्शक म्हणून. 80 रुपये पगार होतात. महिना 80 रुपये पगार म्हणजे खूप वाटायचं त्यावेळेला. आणि डावजेकरांच्या बोलावण्यामुळं मी पुन्हा HMVमध्ये आलो आणि मग हे पुढचं रेकॉर्डिंगचं जमलं. माझ्या गाण्याचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की माझे स्वच्छ उच्चार, हे स्वच्छ उच्चार जे मला आले ते वेदपठणाचा अभ्यास जो माझ्याकडनं कंपल्सरी करून घेतला गेला त्याचा फायदा असा मिळाला की माझे उच्चार अतिशय स्वच्छ व्हायला लागले. आणि दुसरं इमोशन ही जी मिळाली किंवा जी भावनेनं मी गाऊ शकलो याचं पाठीमागं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दारिद्र्यानं भोगलेली सगळ्या यातना, प्रत्येक ठिकाणी पैसा कसा नडायचा आपल्याला हे सगळं जे अनुभवलं त्यामुळं इमोशनली गायचं हे त्यातून निर्माण झालं. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. रविकिरण मंडळाच्या बाबतीमध्ये असं की रविकिरण मंडळाचे संस्कार आमच्या गाण्यावर आहेत. हे संस्कार असे की त्यांचे असे जसे आमचे रस्त्यातून जाहीर कार्यक्रम व्हायचे तसे रविकिरण मंडळाचे कार्यक्रम व्हायचे काव्य गायनाचे. त्याच्यामध्ये 2-3 लोकांची गाणी ऐकण्याकरता म्हणून आम्ही जात होतो. एक सोपानदेव चौधरी त्यात असायचे, त्यांचा आवाज बिवाज छान होता, चाली छान असायच्या. संजीवनी मराठ्यांच्याकरता जात होतो. या 2 लोकांची गाणी आपल्या रागदरीच्या गाण्याला धरून आणि अतिशय सुरेल म्हणणारे असे हे 2 लोक, यांच्या आकर्षणानं आम्ही जात होतो. त्याच्यामध्ये एक गाणं असं होतं, झोकतोल तोल तोल ग आडाचं पाणी लई खोल, झुकतोल तोल तोल ग आडाचं पाणी लई खोल, असं एक गाणं होतं. अशा तऱ्हेची गाणी आम्ही त्यातनं घेत होतो स्वतः करता म्हणून. एक गंमत अशी की यशवंत कवी सुद्धा स्वतःची कविता म्हणत असत, परंतु ते कशी म्हणायचे तुम्हाला आपली गंमत म्हणून दाखवतो. अजूनी कसे येतीना परधाल्या राजाम, किर किर तीरात किडे झाल्या ती सांगाम,
अजून कसे येतीना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिने सांगा. अशा तऱ्हेची बरेचसे कवी असं शेवटी अशा कारानं संपवायचा. याची मजाही वाटायची त्या काय. याच्यातून आम्ही आमचा मार्ग कसा काढला तर ते गात असत, त्याला ते साथ घेत नसत, तबला नसे, पेटी नसे. आणि हे पहिल्यांदा सुरू केलं जी.एन. जोशींनी. जी.एन. जोशींनी पहिल्यांदा तबला आणि पेटीच्या साथीत कविता गायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतरची पुढची पायरी ही माझी. मी माझी गाण्याची पद्धती ही अगदी घराघरातून पोचती केली. याचं कारण विषय असे निवडायचा मी की ते घरच्या लोकांना अतिशय आवडतील असे. उदाहरणार्थ, हीच राघवा हीच पैंजणे, हीच राघवा हीच पैंजणे, हीच लेणी माझी बहिणी, विहरत होती भयाणू राणी, भूषविली पदकमले जाई, ऋणझुण गाऊन गाणे, हीच राघवा हीच पैंजणे. HMV कंपनीकडून त्यावेळेला 3-4 जणांचा असा एक ग्रुप रेकॉर्डिंग मशीन सहित निरनिराळ्या गावोगावी जाऊन मुक्काम करायचा. 8-8, 10-10 दिवस तिथं राहायचे. त्या गावातले चांगले गायक गायिका अशा मुलं मुली हुडकायची, निवडायची आणि त्यातून त्यांचं ग्रामोफोन रेकॉर्डिंग तिथंच करायचं आणि ते मुंबईला घेऊन यायचे. अशाच एका याच्यामध्ये कोल्हापूरची एक आठवण अशी आहे की कोल्हापूरला ते लोक सगळे आले असताना कोल्हापूरला पुरुषोत्तम सोळंकूरकर नावाचा एक चांगला मुलगा गाणारा तिथे होता. त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी केलं आणि ते रेकॉर्ड नंतर इथे HMV कंपनीनं प्रसिद्ध केलं. ते रेकॉर्ड इतकं छान होतं की बाबूजी किंवा मी स्वतः त्याला मानत होतो, पुरुषोत्तम सोळंकरला, इतकं तो सुरेख गात असे. गगनी उगवला सायंतारा नावाचं एक गाणं त्यावेळेला खूप लोकप्रिय झालं होतं. तेही मला माझ्या लोकप्रियतेला उपयोगी पडलं. ती मूळ चाल मास्टर कृष्णरावांची. वहा नावाचा एक प्रभात कंपनीचा सिनेमा होता. त्या सिनेमामध्ये शांता आपटेनं एक गाणं म्हटलं होतं. तो सिनेमा जास्ती चालला नाही आणि एकच आठवड्यात थिएटरमधून तो उडला. परंतु त्यातल्या चाली फार छान होत्या आणि शांता आपटेनं 1-2 गाणी फार सुरेख म्हटली ती त्यात. ते गाणं फुकट जातंय असं मला वाटायला लागलं ते पिक्चर न चालल्यामुळे. तेव्हा त्याचा उपयोग आपण करून घ्यावा म्हणून मी त्यातल्या एका चालीचा माझ्या मराठी गाण्याला उपयोग करून घेतला. ते मूळ गाणं असं होतं, हर गली में है बगीचे, हर गली में है बगीचे, फूल फल है सब रस रस रस, हर गली में है बगीचे. आणि मग याच्यावरून मी केलं, मला खूप नाव मिळवून दिलं. मग शाळातून कार्यक्रम व्हायला लागले, हायस्कूल्समधून व्हायला लागले, कॉलेजेसमधून व्हायला लागले. असाच एक कॉलेजमधला कार्यक्रम दत्ता डावजेकरनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ठरवला. दत्ता डावजेकर, मी आणि एक चित्रकार अप्पा कुलकर्णी म्हणून असे आम्ही 3 पुण्याला गुडलक रेस्टॉरंटच्या कोपऱ्यावर एक खोली घेऊन राहत होतो. त्या खोलीचं भाडं 4 रुपये आणि लाईटचे 8 आणे असे 4.5 रुपये भाडं होतं. 3 पार्टनर्समध्ये 4.5 रुपये असं भाडं ते होतं.
1.25 रुपया, ₹1.5, ₹2 असे काहीतरी ते पडायचे. तेवढं ते भाडं भरून तिथं राहायचं नाही. आम्ही दोघंजणं गाण्याच्या व्यवसायामध्ये आणि ते KS कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी ते जे होते ते चित्रकलेच्या व्यवसायामध्ये. ते लँडस्केप करत भटकायचे आणि आम्ही चाली लावत भटकायचे. असा आमचा सगळा तिघांचा हे होता. त्याच्यामध्ये त्या फर्ग्युसन कॉलेजच्या एका क्लासमध्ये माझं गाणं ज्यांनी ठरवलं, डावजेकरनी ठरवलं. डावजेकरनी माझ्याबरोबर तबला वाजवला त्यावेळेला. डावजेकर चांगला तबला वाजवत होते. आता हल्ली त्यांचं प्रॅक्टिस आहे का नाही माहिती नाही, परंतु फार सुरेख तबला वाजवायचे. त्यांनी माझ्याबरोबर तबल्याची साथ केली होती आणि मी तिथे आईची आठवण ही कविता म्हटली होती. ही आईची आठवण ही कविता म्हणताना तिथे एक विजया नातू नावाची मुलगी त्या क्लासमध्ये असलेली, ह्या इमोशनमुळं तिची आई नुकतीच गेलेली असल्यामुळे ती फेंट येऊन खाली पडली, बेंचवरनं अशी खाली पडली आणि ती कविता अर्धीच थांबवावी लागली. हे एक कारण मला प्रसिद्धीला झालं. संबंध पुणंभर ही गोष्ट झाली. त्यावेळेला तोंडावाटे प्रसिद्धी व्हायची, सगळी मुखावाटे प्रसिद्धी व्हायची. जाहिरात बिरात वगैरे करणं हे नव्हतं. असेच एकदा मी आणि राजा बढे कॅडेल रोडला येण्यासाठी त्यावेळेला एफ्रूट नावाची बस होती, त्या बसमधून निघालो आणि बसच्या तिकिटाच्या मागं राजाभाऊनी 2 ओळी लिहिल्या. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार. आणि ते मला दाखवलं. म्हटलं कसं आहे, तर म्हटलं छान आहे. आणि ते गाणं संबंध कॅडेल रोडला आम्ही येस्तवर त्यांची 4 अंतरे त्याचे लिहून झाले आणि खाली उतरलो आणि लगेच एक 15 मिनिटात त्याची चालही लागली. 2च दिवसानं HMV कंपनी त्यावेळेला इतकी रसिक होती की इतकं सुरेख गाणं आपल्याला मिळतंय म्हटल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याचं रेकॉर्ड केलं. थोडंसं म्हणून दाखवू का? मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन. जशी जशी या माझ्या गाण्याची लोकप्रियता वाढत गेली तसे तसे गणपती उत्सवातून कार्यक्रम खूप सुरू झाले. या गणपती उत्सवातल्या कार्यक्रमामध्ये गर्दी इतकी असायची की पलीकडच्या चौकामध्ये माझं गाणं असेल आणि इकडे जर का हिराबाईंचं गाणं असेल तर त्या दोन्ही समाजाच्या एकमेकाला अशा पाठी लागलेल्या असायच्या. तिकडनं माझा समाज आलेला आणि इकडनं हिराबाईंच्या गाण्याचा आलेला आणि ह्या दोघांच्या अशा एकमेकाला पाठी लागलेल्या असायच्या. कार्यक्रमाच्या मध्ये लोक इतका रस घेऊन ऐकत असत की अर्धा कार्यक्रम माझा ऐकलेले लोक इंटरव्हल नंतर हिराबाईंच्याकडे यायचे आणि हिराबाईंचं गाणं अर्धं ऐकलेले लोक माझ्याकडे यायचे. असा फार मजेचा काळ तो होता. त्या काळामध्ये हे काव्यगायन असं पहिल्यांदा याला म्हटलं जात असे. एके ठिकाणी तर असा बोर्ड होता गणपती उत्सवाचा की सरस्वती राणे यांचे काव्यगायन. म्हणजे इतका तो परिणाम होता की भावगीत गायन किंवा मराठी कविता, मराठी गाणं याला काव्यगायन हे किती म्हटलं जायचं. नाशिकच्या एका उत्सवामध्ये सरस्वती राण्यांचं गाणं पहिल्या दिवशी असायचं आणि शेवटच्या दिवशी माझं असायचं. आणि ते जे तिथले संयोजक होते ते थोडेसे चेष्टेनं बोलणारे. आमच्याकडे म्हणले सरस्वती आणि गजाननाची जोडी ही कायमची ठरलेलीच आहे असं म्हणायचं. त्या उत्सवामध्ये सरस्वती राणे त्यांचं ते जाग घेऊन संदेश पाखरा वगैरे ही मराठी गाणी म्हणायचे. त्यामुळं त्यांचं गाणं म्हणजे सुद्धा काव्य गायन असंच छापलं जायचं. माझ्या देवा पाशी जळते, माझ्या देवा पाशी जळते, हासत देव खरा निरांजनातील. या काव्यगायनाला भावगीत गायन असं म्हणायला सुरुवात झाली रेडिओमुळं आणि केशवराव भोळे यांच्यामुळं. केशवराव भोळे त्यावेळेला मुंबईला इथे
ऑल इंडिया रेडिओवर होते. आणि ह्याचे असे कवितांच्या कार्यक्रमांचे असे कॉन्सर्ट्स व्हायचे त्यावेळेला. त्या कॉन्सर्ट्समध्ये मी, वसंत प्रभू, वसंत पवार वगैरे सगळे त्यावेळेचे जे दिग्दर्शक होते ते सगळे भाग घ्यायचे. आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या आर्टिस्टकडून 2-2 गाणी, 4-4 गाणी अशी बसवून त्याचा 1 तास 1.5 तासाचा असा कॉन्सर्ट व्हायचा. त्या कॉन्सर्ट्सला काव्यगायन कसं म्हणणार, त्यावेळेला हे नाव निवडलं गेलं. आणि मग सुगम गायन किंवा भावगीत गायन असं रूढ झालं. सुगम संगीत किंवा भावगीत गायन हे सर्वच लोकसंगीतातूनच आलं आहे असं माझं प्रामाणिक मत. अगदी तुम्ही जर का असा विचार केला तर हादग्याची गाणी, पूर्वीची बायकांच्या तोंडी असलेली सगळी गाणी, या सगळ्या गाणींच्या जर का ओरिजिनल चाली आपण पाहिल्या तर त्याच चालीवरून आत्ताच्या भावगीतांना आपण चाली लावतो असं मला स्वतःला वाटतं. त्याला एक उदाहरण देतो. मी अगदी नवीन लावलेली चाल अशी आहे. चैत्र अंगणी फुलला गौर आली ग माहेरा, गौर आली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला गौर आली ग माहेरा, गौर आली ग माहेरा. घाला चैत्रांगण दारी, घाला चैत्रांगण दारी, बांधा तोरण मुलीला, बांधा तोरण मुलीला. चैत्र अंगणी फुलला गौर आली ग माहेरा, गौर आली ग माहेरा. हे सुंदर डोळे आहेत जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचे. सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्याला तरतरीचे प्रश्न विचारले जातात, जसे की जाताना या जगाला काय देऊन जाल आपण. मी माझे डोळे नेत्रपिढीला देऊन जाईन, ज्याने कुठेतरी सुंदर जग पुन्हा पाहू शकेल माझ्या जाण्यानंतर. आपण ठरवलं तर कोणी पुन्हा पाहू शकेल. मला या पत्त्यावर लिहा. या बँक असोसिएशन ऑफ इंडिया, पीओ बॉक्स नंबर 1403, हैदराबाद 500028. आपणही आपले डोळे कोणाच्या तरी नावे करून जा माझ्यासारखी. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेल्या गजानन वाटवेंनी आपल्या भावगीत गायनानं संपूर्ण महाराष्ट्र मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या आर्त व्याकुळ स्वरांनी रसिक मंडळी खुळावली. उत्तम काव्य उत्कट स्वरांचं लेणं लेऊनच रसिकांसमोर सादर करण्याचा गजानन वाटव्यांचा बाज मराठी भावगीत उत्कर्षाप्रत नेण्यास कारणीभूत ठरला आणि त्यामुळे आजपर्यंतच्या सुगम गायनाची भक्कम पायाभरणी झाली. भावगीत गायकाला अत्यंत आवश्यक अशा कुठल्या गोष्टी वाटतात मला, तर तो मनानं अतिशय ओला पाहिजे, भिजलेला पाहिजे. इतका भावनेनं ओला पाहिजे की दुसऱ्याच्या यातना पाहून सुद्धा त्याचं मन थरारलं पाहिजे, तो गहिवरून आला पाहिजे. असा भावगीत गायक जर का असेल तर तो यशस्वी व्हायला, जर का सुरेल असेल तर, तालामध्ये चांगला असेल तर अतिशय चांगला भावगीत गायक निर्माण होईल असं मला वाटतं. असा एक डोळ्यासमोर माणूस आहे माझ्या, अगदी स्वच्छ नावसुद्धा घ्यायला हरकत नाही, सुरेश वाडकर.
अतिशय अप्रतिम असं त्याचं गाणं मला स्वतःला वाटतं. त्याच्यात मला अपेक्षित असलेले सारे गुण आहेत. भावनाप्रधानता त्याच्यामध्ये आहे. माझ्यामध्ये नसलेलं भावगीत भक्तिगीतसुद्धा तो छान म्हणू शकतो. मला स्वतःला भक्तिगीत नाही म्हणता येत. असा तो आदर्श असा मला गायक वाटतो. फडके अतिशय चांगले वाटतात मला. सुधीर फडके खूप भावनेनं गाऊ शकतात. हे दोन गायक माझ्या डोळ्यासमोर जे आहेत ते आदर्श आहेत. असं मानव जन्मामधी नराचा होण्या नारायण, नराचा होण्या नारायण, परिसा हो तुलसी रामायण, परिसा हो तुलसी रामायण. रामाचा पाय लागता केस आली दिवस जीवता, प्रभु रामाचा पाय लागता केस आली दिवस जीवता. सती अहिल्या नामे करती गौरव सारे जण, करीती गौरव सारे जण, परिचा हो तुलसी रामायण. या माझ्या गाण्याच्या पद्धतीवर शास्त्रोक्त गाणारी माणसं खूप नाराज असायची. अशात वसंतराव देशपांडे हे मनापासून बोलणारे, खूप स्पष्ट बोलणारे. वसंतराव देशपांडेंनी एक दिवस मी असा समोरून येत असताना मला उतरवलं सायकलवरनं. आपणही सायकलवर होते आणि मला थांबवलं आणि मला म्हणलं की वाटवे, तुझ्या गाण्याबद्दल माझं मत अतिशय वाईट आहे. मला तुझं गाणं बिलकुल आवडत नाही. हे जे भावगीत गाण्याची जी ही प्रथा आहे ना, ही प्रथा चांगली नाही असं मला स्वतःला वाटतं. परंतु मला PL देशपांड्यांनी असं सांगितलं, त्याला भाई म्हणायचे, भाई देशपांड्यांनी मला असं सांगितलं आहे की तू एकदा वाटवेला ऐक आणि मग तुझं मत तुला काय करायचं बनवायचं असेल ते बनव. इतकं मी तुला सांगून सुद्धा तू तुझं गाणं मला ऐकवणार का, असं त्यांनी मला विचारलं. तर म्हटलं हो ऐकवणार. याचं कारण माझं गाणं चांगलं आहे याची खात्री मला आहे. तुम्हाला ते आवडतं का नाही हा प्रश्न तुमचा आहे. मी तुमच्यासमोर गाताना तितकंच मनापासून गाणार, तितकंच चांगलं गाणार. तुम्हाला आवडतं की नाही हे आपण पाहू नंतर. आणि मी त्यांच्या घरी गायला बसलो. या आमच्या तबलजींना माहिती असेल की मधू ठाणेदार नावाचा तबलजी होता. तो तबलजी त्या दिवशी त्यांच्याकडे होता. तो वसंतराव देशपांडे, त्यांचं सगळं कुटुंब आणि आणखी 2-4 बाहेरची माणसं, असे 5-6 जण आम्ही तिथे माझं गाणं ऐकायला म्हणून बसले. आणि माझं हे भावगीत गायन 3.5 तास वसंतराव देशपांडेंनी असं समोर मांडी घालून बसून ऐकलं. आणि मला म्हटलं की वाटवे, मी माझं मत बदललं. तू अतिशय ऐकण्याजोगा मनुष्य आहेस. तुझं गाणं हे अतिशय छान आहे. तुझं अनुकरण करणारी जी माणसं मी ऐकली ती मला बिलकुल नव्हती आवडली. म्हणून माझं मत असं झालं होतं. मी आज माझं मत बदलतो. तू तुझ्या गाण्यातला शास्त्रोक्त गाणाराच आहेस.
या सर्व कार्यक्रमांच्या ह्याच्यामध्ये खूप काही काही वेळेला मजेदार घटना घडायच्या. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही माधवराव पटवर्धनांची कविता मी म्हणतो. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी ती कविता मी म्हणतो. याचे एक दोन अनुभव खूप छान सांगण्याजोगे आहेत. मनमाडला माझं गाणं होतं. त्या गाण्यामध्ये ही शेवटची कविता मी म्हटली. जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक ऐकायला होते. सबंध पटांगण भरलं होतं. आणि माझी ही कविता संपली. कविता संपल्यानंतर लोकांना उठायचं भान नव्हतं, तसंच बसून राहिले होते. मी उभा राहून नमस्कार करून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. आणि एक म्हातारी अशी वाकलेली पांढरे स्वच्छ केस असलेली कामगाराची कोणीतरी बाई ती स्टेजवर अशी सावकाश सावकाश आली, माझ्या जवळ आली, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणली, अरे पोरा का रडतोस, आम्ही आहोत ना तुला. हे जन्मात कधी विसरलं जायचं नाही. ती म्हातारी, तिचे डोळे, तिचं फाटकं पातळ, हे स्वरूप, हे तिचं वाक्य, हे पुरस्कारापेक्षाही मला फार वाटतं मोठं असं हे एक आहे. आणि दुसरा एक अतिशय याच्या उलटा प्रसंग आहे. आईची आठवण या कवितेवरच सोलापूरला ही कविता मी म्हटली कार्यक्रमामध्ये. आणि कुलकर्णी नावाचे एक प्रोफेसर होते DAV कॉलेजमध्ये. ते असं चेहरा लाल झाला होता, डोळे लाल झाले होते, खूप गंभीरपणाने त्यांनी कविता ऐकली होती. ते स्टेजवर आले शेवटी आणि मला म्हणले की परत ही कविता तुम्ही गात जाऊ नका. असं म्हटल्यानंतर मला वाटलं असं का म्हणता ते. म्हणून म्हटलं का हो, मी वाईट म्हटली का कविता, तुम्हाला नाही आवडली का. असं नाही म्हणले, तुम्ही किती मनापासून म्हणता, मराल ना एखाद दिवशी, पण हा अभिप्राय आहे, हा माझ्या कविता गाण्यावर अभिप्राय आहे. ते असं म्हणले की तुम्ही ती इतकी मनापासून म्हणता, इतकं दरवेळेला तुमच्या जीवाला ही गोष्ट लागते, त्यामुळे तुम्ही असे बारीक आहात, केव्हा तरी खंगून खंगून मराल तुम्ही, असं हे लक्षात राहण्याजोगं असं. माझ्या आईवडिलांनी माझी ही कविता शिवाजी मंदिरामध्ये ऐकली. शिवाजी मंदिरामध्ये माझ्या आईच्या देहावसानानंतर 10व्या दिवशी ही कविता मी म्हटली. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई खूप चांगली म्हणता आली त्या दिवशी. आणि प्रल्हाद केशव आत्र्यांचं त्यावेळेला नवयुग होतं. त्या नवयुगमध्ये याच्यावर टीका अशी छापून आली होती की गजानन वाटव्यांनी सुतकाच्या दिवसामध्ये आईची आठवण शिवाजी मंदिरात ब्राह्मणांच्या गल्लीत म्हटली. छापून वियोगे ब्रह्मांड आठवे गे, कैलास सोडून ये, कैलास सोडून ये, उल्के समान प्रेम स्वरूप आई. विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही, आई विळे परीनी हा पोरकाच प्रेम स्वरूप आई. माझ्या स्वतःच्या चाली लावण्याच्या पद्धतीवर किंवा गाण्याच्या पद्धतीवर सुरेश बाबू आणि मास्टर कृष्णराव या दोघा महान गायकांचा परिणाम आहे असं ऐकणारे लोक म्हणतात. आपल्याला स्वतःला ते कळत नसतं. लोक सांगतात की अरे वाटवे, तुझ्या गाण्यावर बाबूरावांची छाप आहे, तुझ्या गाण्यावर मास्तरांची छाप आहे. हे आपण ऐकत असतो आणि मग आपण परीक्षण करतो की खरंच तसं आहे का. मग आपल्याला जाणवायला लागतं की तसं खरं आहे. असं दुसऱ्यांनी आपल्याला सांगावं लागतं. याचा एक मजेदार किस्सा सांगतो. गगनी उगवला सायंतारा या चालीबद्दल यशवंत देवानी मला असं सांगितलं की वाटवे या चालीची गंमत तुला समजली का. तर म्हटलं नाही. गगनी उगवला सायंतारा जितके शब्द आहेत तितकेच खाली स्वर आहेत म्हणलं. गगनी सारे सा उगवला निसारे म सायंतारा रे नि सा सा, हे या चालीतलं वैशिष्ट्य. पण हे असं कोणीतरी दुसऱ्यांनी लक्षात आणून द्यावं लागतं म्हणजे मग आपल्याला कळतं. आणि मग मला असं वाटलं की खरंच मजा आहे.
सावंतारा का दुपारच्या सिनेमाच्या थिएटरमध्ये मी सिनेमा पाहायला गेलो होतो आणि तिथे मोहम्मद रफींचं एक रेकॉर्ड लागलं. सुनो सुनो ये दुनिया वालो बापूजी की अमर कहाणी. हे रेकॉर्ड जेव्हा ऐकायला लोक लागले तेव्हा आपणहून न कळत सगळेजण राष्ट्रगीताला जसे उभे राहतात तसे उभे राहिले आणि सबंध रेकॉर्ड संपेपर्यंत स्तब्ध उभे होते लोक. याचा परिणाम माझ्यावर होऊन मी घरी गेलो आणि मला असं वाटलं की असं आपण जर का काही मराठीत केलं तर खूप चांगला परिणाम होऊ शकेल. म्हणून मी असा विचार करत होतो तेवढ्यात मनमोहन कवी आले. म्हणले बा काय वाटवे, काय झालं, असे विचारात काय आहेत तुम्ही? तर म्हटलं बा असं असं मी सिनेमा पाहायला गेलो होतो आणि तिथं मोहम्मद रफींचं एक गाणं मी ऐकलं. त्या गाण्याचा अतिशय परिणाम माझ्यावर झाला आहे आणि त्यामुळे मी गंभीर आहे. काय गाणं आहे म्हणले. तर मी त्यांना सांगितलं की सुनो सुनो ये दुनिया वालो बापूजी की अमर कहाणी असं महात्माजींच्या याच्यावरती कविता होती. ते लगेच म्हणले ती पहा बापूजींची प्राणज्योती. करायचं का म्हणले आत्ता. आणि 15 मिनिटात त्या माणसाने ती कविता केली मनमोहन कवींनी. असंच पुन्हा 15-20 मिनिटात त्याला चाल लागली आणि ते गाणं घेऊन पुन्हा आम्ही HMVमध्ये आलो आणि HMVमध्ये याच्या अगोदर महात्माजींच्यावर केलेली 4-5 गाणी रहित करून हे गाणं प्रकाशात आलं आणि याचं कॅसेट निघालं. या कॅसेटचं वैशिष्ट्य असं की त्याचं जे लेबल होतं त्याच्यावरचा नेहमीचा कुत्रा आणि ग्रामोफोन असं जे लेबल होतं ते काढून तिथं तिरंगी झेंड्याचं लेबल लावलं होतं. हे पहिलं उदाहरण HMV कंपनीमध्ये. याचंच हेच गाणं म्हणण्याकरता टाटा थिएटरमध्ये आमचा कार्यक्रम असताना तिथं टाटासाहेब स्वतः होते आणि त्यांनी PL देशपांडेंच्या तर्फे मला आग्रह करून हे बापूजींची प्राणज्योती हे म्हणायला लावलं होतं ते गाणं. बापूजी तारकांची सुमन माला देवत्याना वाजती ती पहा बापूजींची प्राणज्योती राजा असंच आणखी एक गाणं माझ्या स्वतःच्या घरातल्या एका हकीकतीवर असं आहे. 51 साली मिसेस वाटवे म्हणजे माझी बायको एक मेडिकल कोर्स घेऊन परदेशी गेली होती. तिला बोटीवर पोचवण्यासाठी त्यावेळेला बोटीनं जात असत. विमानाचं भाडं परवडणारं नव्हतं आणि माझी बायको बोटीवरून निघाली होती. त्यावेळेला बोटीवर तिला पोचवण्यासाठी मी, माझी बहीण भावंड, माझे काही मित्र, तिची नातेवाईक माणसं असे 20-25 लोक मुंबईला धक्क्यावर गेलो होतो. माझ्या मित्रापैकी एक मित्र बिचारा गरीब होता. त्याचजवळ कोल्हापूरपासून तो मुंबईपर्यंत यायला पैसे नव्हते. पण तो कवी होता. त्यानं तिला जायच्या आदल्या दिवशी मिळेल अशी पोस्टानं एक कविता पाठवली आणि त्याच्यात 2 दिशांना दोघे आपण, तू तिकडे आणि मी इकडे अशी ती कविता त्यांनी पाठवली. सकाळी तिला आम्ही बोटीवर पोचवली आणि संध्याकाळी झेवियर कॉलेजमध्ये माझं गाणं होतं. असा खिशात कागद होता. तो कागद असा समोर काढून ठेवला आणि जसं येईल तसं म्हटलं आणि तीच चाल पक्की झाली. फक्त ते म्हणताना मी एक शब्द बदलला. 2 दिशांना दोघे आपणच्या ऐवजी मी 2 ध्रुवावर दोघे आपण असं म्हटलं आणि ते खूप परिणामकारक झालं. हेही मी त्या कवीला कळवलं की तुझा शब्द मी असा असं तुझ्या परवानगीशिवाय बदलला आहे. तेव्हा त्याचं मला परत पुन्हा उत्तर आलं. ते उत्तर असं होतं की माझ्या शब्दापेक्षा तुझा शब्द
शतपटीनं परिणामकारक आहे, तेव्हा तो तसाच ठेव. असा माधव पातकर त्या कवीचं नाव. थोडं म्हणून दाखवू. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे आणि इकडे, वाऱ्यावरती जशी चुकावी रान पाखरे दोहीकडे, दोन ध्रुवावर. त्यावेळच्या गाण्यांच्या मध्ये काही वेळेला मी माझ्या बुद्धीनं शब्द बदलायचा. एक भालचंद्र खांडेकरांच्या कवितेमध्ये अशी ओळ होती, कुंचल्याचे केस माझ्या आज हे होती थिटे, असं चित्रकाराच्या भूमिकेतली कविता होती ती. तो केस शब्द मला आडत होता, म्हणायला नीट वाटत नव्हता. त्या ठिकाणी गाता गाता मी कुंचल्याचे स्पर्श माझ्या असं केलं. इंग्लिशमध्ये सुद्धा ब्रशचा टच म्हणतात, ब्रशेसचे टचेस दिले असं म्हणतात. तसं तो स्पर्श शब्द मला आठवला आणि तो मी तिथे म्हटला. त्याचप्रमाणे कवीला कळवलं की असा असा शब्द, त्याचाही अतिशय चांगलं त्याला हे मिळाला, रिस्पॉन्स मिळाला. एक अशी गंमत आहे की त्यावेळेला आमच्यावर असा आरोप होत असे की स्त्रियांच्या तोंडी शोभतील अशी गाणीसुद्धा तुम्ही पुरुषच म्हणता. हे काय, आम्हाला काय समजत नाही तुम्ही असं, हे काय काय चालू आहे असं. मालती पांड्यांचा माझा एकदा असा याबाबतीत वाद झाला आणि मालती पांड्यांनी मला विचारलं की वाटवे, मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही जी गाणी म्हटलीत या गाण्यामध्ये बायकांचीच गाणी जास्ती का म्हटलीत. तेव्हा त्याला मी उत्तर दिलं होतं असं की कविता लोकांच्या समोर पोचवणं एवढंच माझं काम मी समजत होतो. मग ते स्त्रीच्या तोंडी आहे का पुरुषाच्या तोंडी आहे याचा विचार आम्ही करत नव्हतो. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांची कविता, युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. हे पृथ्वीनं सूर्याला उद्देशून म्हटलेलं गाणं, मग हे स्त्रीनं पुरुषाला उद्देशून म्हटलेलं गाणं. मग इतकी सुरेख कविता केवळ याच्यामुळं आम्ही म्हणायची नाही, हा अन्याय वाटतो मला. म्हणून आम्ही स्त्रियांच्या कवितासुद्धा आम्ही म्हणत होतो. आणि त्यांना मी असं अडवलं की तुम्ही नाही का त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे हे गाणं म्हटलं, हे पुरुषाच्या तोंडचं गाणं आहे, ते तुम्ही कसं म्हटलं. तर म्हटलं मग काय करणार, राजाभाऊ परांजपेने आम्हाला तसं म्हणायला सांगितलं. म्हटलं तीच भूमिका इथं आहे की आम्हाला चांगली कविता लोकांच्या समोर द्यायची. मग ही पुरुषानं म्हटली का स्त्रीनं म्हटली याचा काय तिथं संबंध येत नाही. फांद्यावरी बांधिले ग मुलीने हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, हे एका स्त्रीचं गाणं मी म्हटलं, पुरुषांनी म्हटलं. हिंदी सिनेमातल्या डायरेक्टर्सनी सुद्धा या चालीवरून आपल्या चाली बांधल्या आहेत. एन दत्ता हे त्यातलं एक नाव मला आठवत आहे. या ग्रहस्थांना एका गाण्याला चाल अजिबात सूट अशी आठवत नव्हती आणि ती नीट लागत नव्हती. अशा वेळेला हे ग्रहस्थ पान खाण्याकरता म्हणून एका पानाच्या ठेल्यावर गेले असताना तिथं ग्रामोफोनवर फांद्यावरी बांधिले ग हे लागलं होतं. ते ऐकून त्यांना आपली चाल सुचली, असा इतिहास आहे. आणि हे वर्तमानपत्रातून छापून आलं होतं, त्यामुळे मला कळलं.
पंछी बनूरती फरू असं काहीतरी एक चाल आहे. तर ही या फांद्यावर याच्यावरून घेतली. असंच एक ग्रामोफोन रेकॉर्ड खूप महत्त्वाचं असं झालं. त्याच्यावरून माझ्यावर टीकेची झोड खूप उठली. राधे तुझा सैलंबाडा हे ग्रामोफोन रेकॉर्ड जे झालं हे वाङ्मय शोभेच्या दिवाळी अंकामध्ये छापून आलं पहिल्यांदा. 1947 सालची गोष्ट असेल. ते जेव्हा छापून आलं तेव्हा याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. आणि नंतर ते माझ्या नजरेत आलं आणि त्याला मी चाल लावली. कसा गगडे झाला कुणी गबाई केला, कसा गगडे झाला कुणी गबाई केला, राधे तुझा सैलंबाडा, कसा गगडे झाला कुणी गबाई केला, राधे तुझा सैलंबाडा. आणि मला बापूजींची प्राणज्योतीपेक्षा सुद्धा खूप रॉयल्टी दिली. 5% रॉयल्टी असायची फक्त. परंतु 5%च्या हिशेबानं सुद्धा दर 6 महिन्यानं त्यांचे हिशेब यायचे. त्याच्यामध्ये केव्हा 6,000, केव्हा 4,000, केव्हा 3,000 अशी रॉयल्टी मी घेतली. म्हणजे वैभव मिळवून देण्याच्या दृष्टीनं किंवा पैसा मिळवून देण्याच्या दृष्टीनं हे रेकॉर्ड मला खूप उपयोगी पडलं. ज्या वेळेला आम्ही आर्टिस्ट घेऊन मी पुण्याहून इथे यायचा आणि त्यांचं रेकॉर्डिंग करून द्यायचा, तेव्हा प्रत्येक चालीमागं आम्हाला 15 रुपये मानधन मिळत असे. म्हणजे समजा 5-7 आर्टिस्ट मी घेऊन आलो की 15 दुनी 30, प्रत्येक आर्टिस्ट मागं 30-30 रुपये असं एक 150-200 रुपये या 8-10 दिवसात मिळवायचे. त्यांचं सगळ्यांचं रेकॉर्डिंग करायचं आणि जायचं पुण्याला. परंतु हे 150 रुपयेसुद्धा त्यावेळेला खूप वाटायचे. पैसा फार थोडा होता लोकांच्या हातामध्ये. मग त्यावेळेला असं वाटायचं की हे 150 रुपये म्हणजे आपल्याला 3 महिने पुरतात. कारण महिना 25 रुपये खानावळीचा डबा दोन्ही वेळचा, मग तो 25 रुपयामध्ये भागायचं दोन्ही वेळचं जेवण. अशी पैशाची किंमत असल्यामुळं खोली भाडं 4.5 रुपये, खानावळीचे 25 रुपये. त्यामुळं मजेत पैसा कमी मिळून सुद्धा आम्ही सारे मजेत राहत होतो त्यावेळेला. आता पैसा खूप मिळतो तरीसुद्धा पैशाची चणचण भासते, पैसा पुरत नाही, आपल्या गरजा वाढल्या, हे त्यावेळेला काही नव्हतं. खूप मजेत राहायचे आम्ही. या संबंध वाटचालीमध्ये मी माझा स्वतःचा प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही. कुठल्याही तऱ्हेची लबाडी केली नाही. कुठल्याही तऱ्हेचा काळा पैसा माझ्याजवळ नाही. मी अगदी अभिमानानं सांगू शकतो, जे मिळवलं आहे ते प्रामाणिकपणे मिळवलं आहे. जे माझ्याजवळ कला गुण आहेत तेही खूप प्रामाणिक आहेत. आपल्याजवळ नसलेले गुण आपल्याकडं आहेत असं नाटक मला करता येत नाही. जे नाही ते नाही, जे आहे ते माझं आहे, असं इतका प्रामाणिक मी राहिलो म्हणून मी समाधानी आहे. मला स्वतःला माझं करिअर जे मिळालं, जे मला यश मिळालं, हे यश जे सारं मिळालं याच्यामध्ये मी खूप तृप्त आहे, खूप आनंदी आहे. मला दुसऱ्याचं कोणाचं तरी खूप छान आहे म्हणून आपण ते करायला जावं असा हव्यासच नाही कसला. फक्त माझं जे आहे ते माझं छान मला सांभाळता आलं की मला पुरे असतं. 93 साली लताबाईंच्या मनामध्ये असं आलं की वाटवेला पुरस्कार मिळाला पाहिजे आणि त्यांनी पहिल्यांदा मला पुरस्कार दिला, मास्टर ज्ञानानाथ पारितोषिक दिलं. मला स्वतःला असं वाटतं की माझा हा गुण किंवा माझ्या अंगात जे काय करामत होती ही जाणली लताबाईंनी आणि लताबाईंच्यामुळं मला पुरस्कार मिळाले. असं हे सारं आयुष्य तुमच्यासमोर मांडताना खूप मन भरून येते.
अजूनही किती तुम्हाला सांगता येईल, किती बोलता येईल तितकं पुरे आहे, पुरे पडत नाही असं आहे. पण खूप सांगितलं तुम्हाला आज मी, असं मला वाटतंय. मी खूप मोकळा झालोय मनात.